तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इट्स मी देवा 007 आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही पाहत आहात आपला तिरुपतीचा ब्लॉग. आणि तुम्ही पाहू शकता जाताना आम्हाला कशी विशाल मोठी नदी लागलेली आहे. बहुतेक हिचा नदीचा उगम आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे. आणि तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा माहिती घेऊ शकता कुणाकडून की महाराष्ट्रामध्ये अशी कोणती एकमेव नदी आहे की जिच्यामध्ये मगरी आढळतात. आणि ज्यांना कुणाला नदीचं नाव ऑलरेडी माहीत असेल त्यांनी आपल्याला नाव कमेंटमध्ये कळवायला विसरू नका, कारण बाकीच्यांना पण कळू द्या. आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला दक्षिण भागात आपण ऐकून होतो की जास्तीत जास्त भाताला प्राधान्य देतात. आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला नजर जाईल तिथपर्यंत फक्त साळच दिसत आहे. आणि तेवढ्यात काही अंतरावर गेल्यानंतर एक ट्रेन अशी अचानक आपल्या पाठीमागून आली आपल्या ट्रेनच्या आणि आपल्या पुढे गेली. त्यात आपल्या लोको पायलटचा झाला युगो हार्ट. त्याच्यानंतर भाऊन अशी स्पीड घेतली की बस त्या ट्रेनला आपल्या काही क्षणातच पाठीमागे टाकला आणि त्याच्यात आम्ही पॅसेंजरची मजा घेत होतो. आता बाकीचा साऊंड तुम्हाला मी टाकलेला नाही. एकमेकांची खूप मजा घेत होतो, त्यांना ओरडून चिडत होतो. आणि त्याच्यानंतर आपण रात्री तिरुपतीला पोहोचलो. तिथं तिरुमला निवासला रात्र काढल्यानंतर त्याच्यानंतर आपण पायऱ्यानं तिरुमलाला वर जाण्यासाठी तयार झालो. आणि पाहू शकता तुम्ही आमचे सहकारी मित्र कसे मागून हात दाखवत आहेत. त्यांना पण वाटलं आपण पण व्हिडिओमध्ये यावं. आमचे हेड पण आपल्याला हात दाखवत होते. आणि त्याच्यानंतर आपण अक्षरशः 2 दिवस वर मुक्काम ठोकल्यानंतर आम्ही खाली निघालो होतो गाडी करून. आणि तुम्ही आमची शाखेल गँग पाहू शकता. आणि त्याच्यात आमचे अनुभव आम्हाला सांगत होते ब्लॉग कर म्हणून. आणि त्यात आमचे आई भाऊ तर मस्त गाडीमध्ये पण चष्मा लावून पोच देऊन बसलेले होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण आणि इथला माळा. आणि तुम्ही पाहू शकता कसे घनदाट जंगल आहे आणि वळणं पण कसे डेंजरस आहेत. तुम्ही पाहू शकता अक्षरशः. आणि तिरुमलावर वर जाण्यासाठी सेपरेट जाण्याचा रस्ता सेपरेट आहे आणि येण्याचा रस्ता सेपरेट आहे. त्यामुळं ट्रॅफिकचं किंवा ॲक्सिडेंटसारख्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाहीत. आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर किती सुंदर वातावरण आहे, कसं ढगाळ वातावरण आहे, मस्त हिरवगार घनदाट जंगल. आणि खूप उंच माळा आहे हा. खूप उंच म्हणजे काय, माळावर माळा असल्यासारखं थरावर थर कसा असतो तसं माळावर माळा असल्याप्रमाणे खूप उंच माळा आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे वन वे असल्यामुळे मस्त फक्त वरूनच खाली येणारे वाहनं तुम्हाला दिसत आहेत. खालून वर जाणारे वाहनं दिसत नाहीत, कारण खालून वर जाण्यासाठी सेपरेट दुसरा रस्ता आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट किंवा ट्रॅफिकसारख्या गोष्टी आपल्याला अनुभव भेटत नाही. आणि तुम्हाला जे साईडनं आता पायानं चालणारी जनता दिसते ती फक्त पायऱ्या चढून वर आलेली जनता आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी पायऱ्यानं पण जाताना काही ठिकाणी आपल्याला रोड क्रॉस करून जावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही तिरुपती सिटीचा व्ह्यू वरून माळावरून उतरताना खाली दिसणारा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. कशी मस्त स्मार्ट सिटी आहे, हायटेक सिटी आहे आणि खूप मोठी सिटी आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर तिरुमलावरून खाली उतरल्यानंतर तिरुपतीमध्ये उतरल्यानंतर एका ठिकाणी मस्त असा व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर आपल्या यासारखी जागा झाला यहाँ कदम कदम पर. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण पोस्ट दिली एक रील बनवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण गेलो हैदराबादला उतरल्यानंतर आपले राजभाऊ म्हणले की आपल्याला स्लो मोशनमध्ये एखादी व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यासाठी बनवून दे. आपण फक्त त्याचा व्हिडिओ करून घेतलो ना, आपण काही त्याला व्हिडिओ बनवून दिलोच नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही पोस्ट देऊन फक्त फोटो काढू लागलो. आणि भाईजानला वाटलं की आपण त्याच्या हातात हात द्यालो. आणि त्याने पण लगेच हात उचलला आणि आपल्या हातात हात दिला. आणि त्याच्यानंतर आमचा कॅमेरामॅन होते आपले एकनाथ झाडे, आणि त्यांना आपण फोटो काढण्यासाठी टाकला. आणि त्यानंतर घाई गडबडीमध्ये व्हिडिओ चालू केला होता. आणि त्याच्यानंतर आपण आलो प्राणी संग्रहालय. आणि तुम्ही तिथं पाहू शकता की पटेरी वाघ आहे. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी खूप आपण मेहनतीनं त्यांचा व्हिडिओ करून घेतला, पण भाऊचा मूडच नव्हता उठून खेळायचा. त्यामुळे फक्त ते जेवण करण्याच्या नादामध्ये व्यस्त होती. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला भेटले एक आप्पास्वामी. ते मस्त त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. आणि आम्ही त्यांना वरडून त्यांना अलीकडे येण्यासाठी फोर्स केलो, पण खूप खूप आरडलो, कारण त्यांना म्हणलो की आम्ही 100 रुपये तिकीट भरून आलो, तुम्ही जरा आम्हाला जवळून व्ह्यू दाखवा, इकडे या. खूप आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, भाऊ काय ऐकलेच नाही. अशा प्रकारे आम्ही पुढं निघत राहिलो. आता कंटाळून गेलो होतो की त्यांना बोलू इकडे या भाऊ, या साईडला या आणि आमच्या साईडला या. त्यांना काय आम्ही मारत नव्हतो, काय नव्हतो. पण भाऊ काय नाराज झाली. त्यांनी म्हणले 100 रुपयाच्या जागी तुम्ही जर 200 रुपये दिले असते किंवा सेपरेट आम्हाला येऊन 200 रुपये दिले असते तर आम्ही काहीतरी तुमचा विचार केला असता. मग भाऊ काय अशा प्रकारे आपल्याला ऐकलेच नाही. आणि पुन्हा मस्त आपलं तोंड पण झाकून घेऊ लागले. आम्ही कडून पुढं निघालो. आणि त्याच्यानंतर भाऊला वाटलं की जाऊ द्या, असं पण भाऊनं 100 रुपये तिकीट काढलेलं आहे, त्यामुळे यांना काय चेहरा दाखवल्याशिवाय आपण जाऊ देऊ नये. त्याच्यानंतर भाऊ आपल्याकडं खूप आशेनं आले आपल्याला पूर्ण हे दाखवण्यासाठी, व्ह्यू दाखवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की कसे भाऊ आपल्या जवळ आलेले आहेत. आम्ही त्यांना मस्त कुरवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते खूप खाली असल्यामुळे आपला काय हात पोहोचत नव्हता. फक्त व्हिडिओपुरता आपण व्हिडिओ करून घेतलो तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि भाऊचे डोळे तर बघून बस टर्रकन कसा आवाज आला मागून आपल्या पाठीमागून. नंतर बघितलं तर पॅन्ट काय फाटली नव्हती, पण तुम्ही पाहू शकता कसा व्ह्यू आहे मस्त नंबर 1. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहा आप्पास्वामी आपले मस्त बाहेर निघलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांच्या आसनाकडे म्हणजे त्यांच्या तिकडं काही दरवाजा दिसत आहे आपल्याला, तिकडं काही त्यांचा काही राहायची सुविधा आहे की बाहेर निघायची सुविधा आहे काय माहीत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरे स्वामी बघा, हे गेंडा स्वामी बघा, मस्त चारा खायले त्यांच्या दुनियेमध्ये व्यस्त होते. त्यांना तर आम्ही किती वरडू परेशान झालो, भाऊनं काही चेहरा दाखवलाच नाही. आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर जिराफ बाबा बघा आपले, मस्त त्यांच्या हाईट बघूनच आम्ही परेशान झालो, कारण जीवनामध्ये पहिली वेळेस जिराफ आपण डोळ्यासमोर पाहिले होतो. आणि त्याच्यात एक आनंदही वेगळाच होता. आणि भाऊ तर मस्त जागेवर नुसतं जिबीनंच काही चिंचेचं झाड आहे, चिंचेचा पाला खात होते, कारण त्यांना भूक लागली होती. आम्ही तर जगून आलो होतो, आम्हाला पण तशी फिरू भूक लागली
लागली होती, पण आपण पाला काय खाऊ शकत नाही म्हणून थोडंसं पुढं गेलो. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा मगरीचे पिल्लं कसे मस्त बाहेर येऊन आराम करत होते आणि त्यांना आम्ही डोची उचत होतो, कारण आम्हाला चालताना पाहायचं होतं त्यांना. कारण प्रत्यक्षात मगर आम्ही पण पाहिली नव्हती, आम्ही पण पाहायचो, पण आमच्या आजोबांच्या पिक्चरमध्येच पाहायचो कधीमध्ये, ते बी पाहायला भेटली तर. आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडं एक स्वामी बघा कसे मस्त निवांतपैकी झोपलेले आहेत, कारण त्यांना काही ताण नव्हतं, कारण त्याची काय अशी ड्युटी नव्हती, काय नव्हती. आपल्याला तरी कामधंदे होते, पण आपण सध्या कामातून वेळ काढून फिरायला गेलो होतो त्यांना बघायला. असल्या प्रकारे मस्त स्वामी, मोठमोठ्या प्रकारचे स्वामी आहेत इकडं तर. वाव 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 वा, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मस्त. आणि अशा किती मगरी होते आपण मोजलो का नाही, कारण आपण ABCD 9 वाजता गेलो होतो आणि 1-2 तर आपल्याला येतच नव्हती. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की मस्त अजगर बाबा कसे मस्त निवांतपैकी झोपले होते. आणि यांना तर आवाज जायचा काही संबंधच येत नव्हता, कारण हे सगळं काचामध्ये होते आणि किती जरी ओरडले ना आरडले ते त्याच्या मनानंच वागत होते आणि काय करायचे करत होते. आणि ही धामीन बघा मस्त कशी नंबर 1 धामीन आहे, लांब सडक धामीन आहे. दुसरी एक धामीन स्वामी आहे. आपण हे नर कोणती मादी कोणती आपल्याला काय कळत नाही तेवढं याच्यातलं. तुम्हाला जर माहीत असलं तर आपल्याला कमेंटमध्ये सांगत राहा तुम्ही, कारण आपण तेवढं जास्त आपण काय सर्पमित्र वगैरे नाही, कारण आपल्याला सर्पमित्र असलं तर आपल्याला कळत असली यातली नर कोणता मादी कोणती, त्यामुळे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर कासव बाबा बघा तुम्ही मस्त कसे बसले आहेत सगळेजण. आणि यांचं टणक कवच कसं आहे, आता याच्या प्रकारे आपल्याला पण कवच पाहिजे. कधी आपल्याला हेल्मेट देतं पण आपण हेल्मेट का वापरत नाही. त्याच्यानंतर तुम्ही बघा हत्ती सरड्या कसं निवांतमध्ये बसलं आहे. आमचे सहकारी मित्र सांगत होते त्याला झूम करून बघा, मी त्यांना सांगत होतो अरे ते हालचाल केल्याशिवाय आपल्याला काय दिसत नाही, कारण मागचा कलर पण बॅकग्राऊंड पण हिरवा झालं आणि त्याचा कलर पण हिरवा झाला. आणि इकडे बघा हे अलग अलग प्रकारचे कासव कसे आहेत मस्त नंबर 1 पैकी. त्याच्यातील फक्त एकच कासवाला आमच्या भावना कळाल्या आणि आम्हाला चालून दाखवत होते, आणि ते म्हणले की आम्ही असंच करून करून सस्याला मागं टाकलं आणि सस्याच्या शर्यतीमध्ये जिंकलो होतो. आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो तर हे बघा पाण्यामध्ये कसला प्राणी आहे, हे तर मुंगसाप्रमाणे प्राणी दिसतं, कसला अलगच प्रकारचा जीवजंतू आहे. आणि आम्हाला वाटलं की बस याला बघून तर आमचे 100 रुपये फिटलेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्हाला पण फिरून फिरून खूप कंटाळा आला होता, पण तरी बी आपण पैसे दिले होते, तिकीट आपलं गेलं होतं आज, त्यामुळं आपण सगळं फिरून पाहणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं आलो आणि इथं पाहू फक्त हे अलग अलग प्रकारचे पोपटं होते. इथे तांबडे पोपटं, पांढरे पोपटं, कसल्या प्रकारचे पोपटं पाहूनच आम्ही परेशान झालो. नुसतं पोपटाचाच प्रकार. त्यांचे आवाज पाहू शकता तुम्ही, कारण आवाज पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा साऊंड आपण ठेवलेला आहे. आणि किलबिलाट करत होते आणि बाकीचे पक्षी पण आजूबाजूला होते, एवढे किलबिल करत होते. इकडे पाहू मस्त ग्रुप, छोटासा ग्रुप आहे, असा किलकिल करत होते मस्त. आणि हे पाहू शकता छोटे छोटे मोठे कलरचे. आता यांना काय कलर लावला होता का निसर्गाने, यांना ऑलरेडी कलर दिला आहे काय माहीत, पण यांनी मस्त आपलं 100 रुपये काढलेलं तिकीट मस्त वसूल केलं बघा. नंबर 1 करमणुकीचा कार्यक्रम होता इथं मस्त लगे. आणि तुम्ही जर कधी व्हिजिट दिली तर मस्त प्राणी संग्रहालयाला व्हिजिट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढचा ब्लॉग यावर्षी लवकरच येणार आहे तिरुपतीचा पण. धन्यवाद बरं का.